केळी, डाळिंब, द्राक्ष, आमच्या बापूच्या भागातलं बेदाणा, टोमॅटो, पेरूचं प्रमाण वाढलंय, कारखान्याची साखर असेल, बोर असेल, हे सगळं निर्यात होण्यासाठी ड्रायफ्रूट देखील आपल्याला उभा करावं लागणार आहे. आणि मग याच्यातनं 20,000 लोकांना रोजगार निर्मिती होईल. मग माड्याच्या MIDCत असेल, मोडलीमच्या MIDCत असेल, मेंढापूरच्या MIDCतनं देखील 20,000 लोकांना रोजगार निर्मिती होण्यासाठी हे प्रयत्नशील आम्ही राहणार आहोत. मग विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही बोलत असताना समोरचे मात्र टीका टिप्पणी करतायत. ह्याला उत्तर उद्याच्या निवडणुकीत सगळी जनता देईल. मला सांगा, आज शेवटचा दिवस आहे. शेवटचा दिवस असताना देखील आतापर्यंत विजन मी बहु कार्यक्रमात मांडलं होतं. विस्तृत मध्ये मी विजन मांडलं, आपल्याला लेखी सुद्धा दिलं. मला सांगा, समोरच्या उमेदवारांनी अजून त्यांचा जाहीरनामा जाहीर केला का बाबा? मत कशाची जीवावर मागायची? दादानी आमच्या ती सारखं नको, म्हणजे नाना सारखं म्हणतात भारी आहे ती, पण मत कशावर मागायची? दादाने आमच्या केलंय मला मत द्या. अरे काय पट्या, दोघात कुणाचा भारी आवाज आहे? मला या निमित्ताने एवढंच सांगायचंय की निवडणूक ही विधानसभेची आहे आणि लोकांना काय सांगतेत, तुमचा ऊस नेणार नाही, ही कारखाना इट्टल कारखाना बंद पडणार आहे. अहो, 8,000चा कारखाना 14,000 टन केलाय. महाराष्ट्रात पवार साहेबांचं सरकार येणार आहे, 5 वर्ष मी आमदार असणार आहे. कसा कारखाना बंद पडू देतो? तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होऊ देत नाही, शेतकऱ्याच्या राजवाड्याला धक्का लागू देणार नाही. उद्याच्या निवडणुकीत काही गोष्टी बघा, जी बाबा आपल्या बरोबर फिरती ती, फोटो काढती ती, त्यांना कित्येक जणाला आज जे विरोधात आहेत त्यांना तडीपरीच्या नोटीस आल्यात. का हो? एवढे वर्ष ही लोक तालुक्यातली आहेत ती, आणि आज कसं काय तुम्हाला सुचायला लागलं? तर या सगळ्या दहशतीला आता मोडून काढत दमदाटी केली जाते. सांगितलं जातंय की मी असं करीन तसं करीन. एक जण सुद्धा भिवू नका, 5 दिवसांना आपण आमदार आहे. कुणी कसल्याही भीतीला भिवू नका. अहो, आपल्या पाठीमागं पवार साहेब आणि मोठे दादा आहेत. त्यामुळं असल्या कुणाला घालू नका, भीतीला भिवू नका. आणि मी भाऊंना, अण्णा असतील, बाबा असतील, भारतनाना असतील, जगदाळे साहेब, सगळ्याला विचारतो, मला राव म्हणते ती बाहेरचा आहे, आणि म्हणून 30 वर्षाची मोडून एकत्र झाली ती. मला सांगा, माढ्यातल्या जगदाळे साहेब, तुम्ही खरं सांगा, तुम्ही रोज मला गाठ पडता, मी जेवढ्या वेळा माढ्यात आलो तेवढ्या वेळा रणजित भाई आलाय का? हा, ती 5 वर्षात जेवढा आला नाही तेवढ्या वेळा मी आलो का नाही? माढा मतदारसंघात माझं स्वतःचं गाव देगाव आहे, माझं मतदान मला टाकता येईल. ह्यांचं मतदान कुठं आहे? ह्यांचं गाव कोणचं आहे? निमगाव, करमळ्यात. ही झोपडी आहे ती. मी इथला भूमिपुत्र आहे. 15 वर्ष मतं घेताना काय झालं तुम्हाला? आम्ही कधी म्हणलो का? बरं, जनता म्हणती का आम्हाला? मगाशी नितीन बापून सांगितलं, एक पट्ट्या काय म्हणला की काल पवार साहेब बोलताना म्हणले की माझ्यावर तिकीट मागायला आल्यावर विचारलं कुणाला पाहिजे, तर तुम्हाला नाही तर माझ्या लेकालाच म्हणले. मग त्याच्यावर एक जणांनी टीका केली, 4-2 जणांनी. काय टीका केली? पवार साहेबांच्या सुप्रियाताईंना खासदार केलेलं चालतं, मग रणजित भाईला का नाही? माझा एवढाच सवाल आहे, पवार साहेबांनी अजितदादाला उपमुख्यमंत्री केलं, तुम्ही धनराज दादाला सभापती का नाही केलं? भाऊ, बरोबर आहे का? पवार साहेबांची बरोबरी
काय अवघड झालं गड्या. काल पवार साहेब सांगून गेली ती. मला आज एका गोष्टीचं बाबा वाईट वाटलं. काल पवार साहेब बोलले, पवार साहेबाला अधिकार आहे. पवार साहेब हे देशाचे नेते आहेत. पवार साहेबांना पण काहीतरी वेदना झाल्या असतील. पवार साहेबांनी 30 वर्ष सांभाळून ज्या पद्धतीच्या काळामध्ये पवार साहेबाला सोडलं, त्या पद्धतीचं पवार साहेबांनी काल बोलताना सांगितलं की यांना उद्या ईडीची नोटीस आली, सीबीआयनं बोलवलं तरी पळून जातील. अशा भूमिकेत असताना देखील पवार साहेबांनी यांना बोललं, ऐकलं, सगळं केलं. तरी देखील त्यांनी काय केलं? काल साहेबांनी काय सांगितलं आपल्याला? ह्यांना भावाला असं तसं पाडू नका, साधं सुद्धा पाडू नका, असं पाडा की महाराष्ट्राला मेसेज गेला पाहिजे. मग महाराष्ट्रात 1 नंबरने ह्यांना पाडा. आता ही माढा मतदारसंघाच्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. मला एक आजची गोष्ट बघा भारताबा, आज त्यांनी प्रश्न काय बाबा विचारला माहिती आहे का? मला म्हणजे खरंच वेदना होण्यासारखी गोष्ट आहे. त्यांना प्रतिक्रिया विचारली पत्रकार बांधवांनी. त्यांनी काय म्हणले की पवार साहेबांच्या बोलण्याचा माझ्या मतदारावर फरक पडत नाही. आता मात्र अवघड झालं गड्या, ह्यांचा फरक पडतो. म्हणजे वाईट एका गोष्टीचं माझ्यासारखा असता तर म्हणला असता, चूक झाली साहेब, आम्हाला माफ करा, आम्ही शरण येतो. ही परत चॅलेंज करायला जाते. हिचा काल पवार साहेबांनी सांगितलं, कुणालाही चॅलेंज, कुणाचाही नाद करा, पण तरी सुद्धा देखील काय बोललं जाते? आता बघा, विठ्ठल कारखान्याच्या पगारी 5 महिने झालं नाही. त्या तुमच्याकडे विठ्ठलराव शिंदे 2 नंबर युनिट करकमचं 23 कोटी आणून द्या. काल दिवाळीला सगळ्या पगारी क्लिअर आहे. त्या काय ते सांगते ती? आपण ती विठ्ठल कारखाना हिशे आहे का विधानसभेचा? एका पट्ट्यानं काय सांगितलं, हातामध्ये 69 लाखाचं घड्याळ घेऊन फिरतय. आता 69 लाखाचं आहे, हायला मी किती मोठा झालो मलाच कळ ना. ही काय प्रचाराची मुद्दे आहेत का? काय मला सांगायला ह्या सगळ्यांना, यांच्याकडे आज बोलायला काय राहिलं नाही. टीका करणे आणि टीकेच्या पलीकड विजन मांडता आलं नाही, पुढचं काम सांगता येईना, पुढचा अजेंडा सांगितला नाही, वचननामा दिला नाही, जाहीरनामा नाही. उद्याच्या काळात नवीन एक बाबा आता उद्या शक्कल येणार आहे. आत्ता यायला चालू होईल बघा 5 वाजता. आपलं मत तुतारीला नाही, आपलं मत पवार साहेबाच्या आमदाराला. लिहून ठेवली आहे स्क्रिप्ट. याचा अर्थ काय माहिती आहे का? कालपर्यंत आता माहितीत होती, आता रात्रीतच बघा पवार साहेबाचा उमेदवार होती ती का नाही. आम्हाला पवार साहेबांनी एवढं झाडून हाकलं तरी सुद्धा म्हणती ती. बघा भाऊ, आता चालू करते, आत्ता भाषण चालू होईल त्यांचं, तिकडं तीच सांगते ती. बा त्यांना कोण सुचवतंय ती बी माझा दोस्त आहे. त्यामुळं यांचा घोटाळा असा आहे. आता तिथं भावनिक वातावरण होईल, तिथं सगळं होईल. मला एवढंच विचारायचं आहे, ज्या स्टेजवर काल पवार साहेबांनी बोललेत, बाबा तेच मंडप, त्याच खुर्च्या, तो स्टेज, त्या स्टेजवरनं परत पवार साहेबाला बोलावं, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का भाऊ? एखादा माणूस बघा आपल्या गावातला वडीलधारा असेल, आमच्यासारखी पोरं समोर आली तर आम्ही खाली बोलतो का तुमच्या मोठ्या माणसासमोर? आपल्या घराची परंपरा आहे का नाही? आपल्या घरातला एखादा जर वडीलधारी माणूस बोलला तर आपण त्याच्या पुढे बोलतो का? आज ह्यांना आता कसं सांगावं? ही पटतं का आपल्याला? ही पटण्यासारख्या गोष्टी आहेत का?
आज ह्या सगळ्या गोष्टीचा गांभीर्यपूर्वक विचार करावा लागणार. आज पवार साहेबांना वेदना का होत आहेत ह्या वेदनांचं कारण देखील आपल्याला सखोल जाऊन बघावं लागणार आहे. काही गोष्टी आगळ्या वेगळ्या आहेत, परंतु या सगळ्या गोष्टीचा पुढच्या काळामध्ये आपल्याला सखोल पद्धतीने विचार करावा लागणार आहे. कारण आज हे माझ्यावर बोलतेत, हा जरूर बोला. पंढरपूर तालुक्यातली तर बाबा 10-20 जणाला पॅकेज दिली, ती सगळी माझ्यावर बोलती. ती माझं साधं मन नाही, बाबळीला कोण दगड मारत नाही, आंब्यालाच मारतंय. बाबळीला कोण दगड मारते? आपल्याला आंबा आहे म्हणल्यावरच दगड मारते ती. त्यामुळं मी या गोष्टीचा विचार करत नाही. मी माझ्या विकासाच्या मॉडेलवर, व्हिजनवर मत मागणार आहे. केलेल्या कामाची पोच मी प्रत्येक सभेतून सांगितली. मला संधी मिळाली विठ्ठल कारखान्याची, विठ्ठल कारखाना बंद पडलेला चालवून जराची स्पर्धा लावली. कोरोनाच्या काळात हॉस्पिटल सुरू केलं. मी कधीही म्हणलो नाही मी डॉक्टर नाही, माझं पोरगं डॉक्टर नाही, पण मी हॉस्पिटल सुरू केलं. हॉस्पिटल सुरू करत असताना ज्या ज्या गोष्टी केल्या, मग ऑक्सिजनचा प्रकल्प असू द्या, ज्या गोष्टी करण्याच्या आपल्याला संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं. आज आपल्या पुढे मत मागत असताना उद्या आपला विधानसभेचा आवाज म्हणून आपले सगळे प्रश्न हे विधानसभेमध्ये बोलण्यासाठी मला संधी द्या. मग माढा शहराचा पाण्याचा प्रश्न असेल, विकासाचा विषय असेल, MIDCचा विषय असेल, जे जे म्हणून प्रश्न आहेत ते तुमचा आवाज म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये बोलेल. हा आवाज उठवत असताना, हे बोलत असताना माझ्या जुन्या पेन्शनच्या कर्मचाऱ्यांचा विषय, त्याला देखील आम्ही पुढच्या काळामध्ये तिथं विधानसभेमध्ये लावून धरूया. आरक्षणाच्या विषयावरती देखील भूमिका स्पष्ट, त्या ठिकाणी कोणत्याही समाजालावर अन्याय न होता त्या ठिकाणी सगळ्याला समानतेची वागणूक देईन. त्या ठिकाणी आपल्या जातनिहाय जनगणना झाल्यानंतर हे सगळे प्रश्न सुटतील आणि हा तिढा कायमचा सोडवण्यासाठी त्या ठिकाणी अग्रक्रमाची भूमिका घेईन. मग ज्या पद्धतीनं माझ्यावरती अजून एक टीका केली जाते की उद्या काम पडलं तर पंढरपूरला जायचं का म्हणले. बाबा बघा, सगळ्याला सगळं माहिती आहे, भाषणच करावं लागत नाही. मी त्यांना देखील विनंती करतो, इथल्या सामान्य लोकांचं काही काम असलं, फोन केला डायरेक्ट काम, तुम्ही थेट मला मतदान करा, मी थेट तुमचं काम करतो. फोन केला, हेलपाटा घालायची गरज नाही. का तर माड्यात ऑफिस घेतलंय, राहायला सगळं माहित आहे. आठवड्यातलं 2 दिवस हित आहे, हिथं अण्णा आहेत, भाऊ आहेत, शंभूसाठी आहेत, आबा आहेत, ते हिथली माड्यातले आप्पा कानाडे आहेत, ते ही म्हणजेच आमदार आहेत. इथं नाना असतील, बाबा असतील, नितीन बापू असतील, भारत आबा असतील, जे जे विचारपटावर बसलेले सगळे नेते त्या ठिकाणी आमदार म्हणून उद्याच्या काळात काम करतील. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला कुणाच्याही दारात जायची गरज पडणार नाही. मग तुम्ही संजय बाबाला जरी फोन केला तर 10 मिनिटात तुमचं काम मार्गी लागेल. ज्याला ज्याला आपल्याला शक्य आहे ते ते आम्ही सगळेजण आपल्या कामासाठी कटिबद्ध राहू. उद्या आमदार म्हणून मी नसून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी काम आपलं करून दाखवू. याचबरोबर काही लोक सांगतायत आता इतक्या चिठ्ठ्या यायला लागल्यात की या बाबतीत समोरच्या लोकांना टीका टिप्पणी करणं आणि विकासाच्या मुद्द्यापासून निवडणूक भरकवत ठेवणं. आज मला तर वाटतंय तासाभरात आता काहीतरी तिकडे चमत्कार होणार आहे.
आणि पवार साहेबांच्या शब्दाला देखील त्या ठिकाणी ते नख लावायचा प्रयत्न करतील, परंतु आता ते नख लावून देऊन चालणार नाही। उद्या पवार साहेबांनी आपल्याला सांगितलंय या मतदारसंघात सगळ्यात जास्त लक्ष उद्याच्या काळात पवार साहेब देतील। माढा उपसा सिंचन योजनेसाठी काल पवार साहेबांनी विशेष निधी साठी प्रयत्न करील सांगितलं। ही लोक मात्र माढा उपसा सिंचन योजना पुढच्या काळात आपण आमदार झालो तर अपप्रचार करतायत, परंतु मी आपल्याला खात्रीने सांगतो उद्या माढा मतदारसंघात माढा उपसा सिंचन योजना ताकदीने चालवून शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोचायचं राहिलंय। मग माढ्यासाठी पाणी पोचवायचंय, खैराव उपसा सिंचन योजनेतनं मानेगाव गटात पाणी पोचवायचंय, तिकडं बार्शी उपसा सिंचन मधनं वाडाची वाडी ती गावं राहिलेत ती पोचवायची असतील। एका बाजूला आमच्या बावीला, तुळशीला, आरणला, मोडलिमला, जाधववाडीला, बैरागवाडीला, परितेवाडीला, करकमच्या तळ्यापर्यंत पाणी नेऊन शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोचवून ह्या सगळ्या गोष्टी सावंज करत असताना पवार साहेबांचा आपल्याला खूप मोठा आशीर्वाद मिळणार आहे, मोठा दादांचं मार्गदर्शन, खासदार साहेबांची साथ मिळणार आहे आणि आपण सगळेजण मिळून हे सगळ्याच्या शेवटच्या शेतापर्यंत पाणी नेण्यासाठी पुढच्या काळामध्ये आपण मला संधी द्यावी। काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने जरी केल्या त्यांनी तरी आता मात्र आपण जो निर्धार पवार साहेबांनी केलाय, काल पवार साहेबांनी तुम्हाला सगळ्याला विचारलं कसं पाडायचं म्हणून विचारलं का नाही? आता पाडण्यामध्ये पवार साहेब दिलेला आपण सगळ्यांनी शब्द आहे तो उद्याच्या निवडणुकीत मगाशी आमच्या भारताबांनी सांगितलं ज्येष्ठ नागरिक लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला, आज प्रत्येक समाज पाठिंबा देत आहेत, मगाशी काही संघटनेनी पाठिंबा दिला। मला या निमित्ताने आपल्या सगळ्याच्या समोर चढता क्रम आहे, ज्या ज्या निवडणुकीत गोष्टी करायला पाहिजे त्या केल्यात, समोरच्यांनी मात्र त्या ठिकाणी निवडणूक भरकटवण्याचा प्रयत्न केलाय। आता शेवटचे 2 दिवस आहे ते इतकं भरकटवण्याचा प्रयत्न करणार आहे ती, तुम्हाला सांगतो त्यांची लोक काहीही सांगतील। उद्या तुम्हाला आज 5 वाजता प्रचार बंद झाला की सांगणार संध्याकाळी चंद्र आणून देतो, उद्या सकाळी सूर्य आणून देतो, म्हणजे सोन्याचं बिस्किट देतील, अंगठी देतील, मोटरसायकल देतील, एखादं लय घर मोठं असलं तर 4 चाकी आणून देतील। आता त्यांची अडचण झाली आहे, त्यांना आता पर्याय नाही। आता एवढी सगळी एक झाली ती पवार साहेबांनी पाडायला सांगितलंय, मोठे दादा स्वतः त्या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद द्यायला लागलेत, त्यामुळं त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, आता त्यांना पर्याय नाही। त्याच्यामुळं शेवटच्या 2 रात्री त्याचा पाऊस पाडणार आहे ती, परंतु एक गोष्ट नक्की आहे, एक तर पापात भानगडीत पडू नका, नाहीतर पापाचं आहे त्यांचं काय लय कष्टाचं नाही। मग त्यामुळं आपला विचार पक्का झालेला आहे, आपलं मतदान 2 नंबरचं शरदचंद्र पवार साहेबांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच टाकायचं। माझ्यासारख्या सामान्य पोराला मला काल पवार साहेब बोलल्यानंतर मला नितीन बापू कुठं आनंद ठेवावा आणि कुठं नाही मी शेजारीच उभा होतो, माझ्या चेहऱ्यावरचं तुम्ही हास्य बघा। आयुष्यात तुम्हाला सांगतो 1999ला मी भारताना पवार साहेबांची राष्ट्रवादी झालती, पंढरपूरला शिवतीर्थावर सभा होती, मी शाळेला 8वीला होतो भाऊ, आणि त्यावेळेस औदुंबरांना कैलासवासी औदुंबरांना आणि सुधाकर पंत परिचारक एकत्र आली होती आणि पवार साहेबांची सभा होती विधानसभेची, मी ती सभा ऐकायला गेलतो, 8वीला होतो। पवार साहेबांचं तेव्हापासून आकर्षण 2001-2ला नगरपालिका निवडणूक लागली, विलास साळुंके सरांच्या वहिनी उभारल्या होत्या,
पवार साहेब त्यांच्या सभेला टिळक स्मारकमध्ये आलते. मी त्या कट्ट्यावर बसून सभा ऐकली होती. तेव्हापासून वाटायचं एकदा पवार साहेबाला जवळ जावं, भेटावं, हात लावावा, फोटो काढावा. लय असं भरभरून यायचं. पवार साहेब म्हणलं की कळतच नसायचं. 2009ला आपल्यात खासदार झाल्यावर तर असं वाटायचं आता कधी जाऊन मिठी मारल. पण आता बघा मला तर नशिबाने काय साथ दिली. मागच्या 2 वर्षात प्रवेश झाला आणि माझ्या पायगुणानं का काय झालं माहित नाही, सगळीच गेली. मी एकटाच राहिलो. मी आणि काकासाहेब साठे जिल्ह्यात आम्हीच एकटं. आणि परिस्थिती अशी झाली, लोकांनी मला म्हणले उमेदवारीच्या बाबतीतले काही किस्सा म्हणून थोडा मध्ये सांगतो. पवार साहेब कुर्डवाडीला पुतळ्याच्या अनावरणाला आलते. मी देखील त्या कार्यक्रमाला होतो. ज्या कार्यक्रमात दादा म्हणले होते बघा, साहेबांनी मला 6 वेळा आमदार केलं, माझ्या भावाला आमदार केलं, माझ्या जावई आमदार आहे, माझा युवाई आमदार आहे, पोरांना कारखानं दिलं. आणि त्या ठिकाणी भावनिक झाले, डोळ्यातून अश्रू काढले आणि त्यानंतर लगेच पवार साहेबाला सोडून गेले. नेमकं बघा पवार साहेब किती पुढचा विचार करतात. ज्या कार्यक्रमात ती कार्यक्रम झाल्यावर जेवायला झाल्यावर मला गाडीत बस म्हणले, चल म्हणले पुण्याला. आणि मी गाडीत बसून पुण्याला, मी आपलं नमस्कार करून आता जायच्या नादात मला म्हणले गाडीत बसा. बसलो गाडीत. आता एकतर लांबनं भेटायचं होतं, आता शेजारीच बसवलं की. आता कुणाला सांगावं कसली सेल्फी काढावी काहीच कळना. म्हणजे असलं काय आनंद झालता. आणि मी तिथं जास्त नाही संपलं भाई. मला त्यावेळेस पवार साहेब गाडीत घेऊन गेले आणि इकडं मात्र बातम्या लागल्या की आता पवार साहेबांनी नवा शिलेदार हुडकला. मला तवा माहीतच नव्हतं मला माड्यात उभं राहायचं. आणि त्याच्या आधीच काही दिवस नाही, त्याच्यानंतर माझा पक्षप्रवेश झाला विठ्ठल कारखान्यावर. त्या कार्यक्रमाला साहेब आले. साहेबांनी माझी उमेदवारी महाराष्ट्रातली पहिली महाविकास आघाडीची जाहीर केली. आणि आता ही मला म्हणते ती आम्ही 10 दिवस आपदत होतो. तुम्हाला का आपदायला होत होतं ती कळलंच नाही. 1.5 वर्ष आधी माझी उमेदवारी जाहीर झाली आहे. तिकडं उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर 7 मेला काहीतरी कार्यक्रम झाला आणि 2 जुलैला सगळी गेली तिकडं. मग माझ्या पुढं पण समोरनं पर्याय होते, परंतु मी साहेबांच्या सोबत राहायचं ठरवलं. काल साहेबांनी देखील त्या गोष्टीचा पुनरुल्लेख केला आणि मग साहेबांच्या सोबत राहिलो. योगागानं सगळी गेली होती, भेट होती. त्यामुळं बाळासाहेब भाऊ साहेबांबरोबर इतका
सहवास मिळाला माझ्यासारख्याला. माझ्या आयुष्यातलं स्वप्न होतं साहेबाबरोबर एकदा फोटो काढावा. 5-5 दिवस साहेबाबरोबर प्रवास. दिल्लीला गेलो तर साहेबाच्या घरी राहायला. जेवायला तर 5-25 वेळा संघ जेवलो. हेलिकॉप्टरनं कापसेवाडीला घेऊन आलं बापू, कळलंच नाही तेव्हा कसं चाललं होतं ती. मला लक्षात येईना नेमकं मला माड्यातच का नेतेत साहेब. मी म्हणायचं तिकडं पळायचो आणि इकडं मात्र साहेबाच्या डोक्यात पक्क झालं होतं. हेलिकॉप्टरनं आणलं, गाडीत कुठं कार्यक्रम असा म्हणून मला सांगतो साहेबांचा सहवास लाभला. साहेबांनी एक किस्सा सांगितला बोलता बोलता. एक मित्र म्हणले माझा गाठ पडला आणि नेमका आम्ही त्या दिवशी मित्र गाठ पडला होता. तो सांगत साहेबांनी किस्सा सांगितला. हे पाकिस्तानला गेले होते आणि ह्यांना तिथे एका मदतीची गरज पडल्यावर साहेब परराष्ट्र मंत्री असताना तिथल्या परराष्ट्र मंत्र्याला सांगितलं आणि त्यांना मदत करायला लावली आणि तो माणूस भेटायला आलता. म्हणजे साहेबांची कुठून कुठपर्यंत पोच. मग साहेबांनी पहिली निवडणूक कशी झाली, किती मतं. मग साहेबांच्या बोलण्यात आम्हाला विषय मिळाला. नागपूरवरनं मी सुरू करतो म्हणले प्रचाराला. ह्यावेळेस पण नागपूरवरनंच सुरू केलं. त्यावेळेस म्हणले आमच्याकडे एंटर गाडी असायची ॲम्बेसिडर, आम्ही निघायचो. एकदा म्हणले आम्ही कराडमध्ये पोचलो रात्री 3 वाजता. मग आमची गाडी आली की माणसं उठून बसली आणि आम्ही भाषण चालू केलं. त्यावेळेस काय 10चा टाइम बीम काय नव्हतं. सकाळी निघालं, संध्याकाळी जेव्हा पोचल तेव्हा सभा असायच्या. म्हणजे त्या काळात देखील साहेबांनी मोटारीनं चांदा ते बांदा प्रवास केला. आज त्या ठिकाणी काल 7 सभा का 6 सभा झाल्या. वयाच्या 84व्या वर्षी हा योद्धा लढतोय आणि या योद्ध्याच्या पाठीशी उभा राहायच्या ऐवजी ही लोक जर त्या स्टेजवरनं त्यांच्यावर बोलणार असतील तर ह्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कुठलंही राजकीय वारसा नसताना फक्त आणि फक्त पवार साहेबासारखा वस्ताद मला मिळाल्यामुळं पवार साहेबाच्या तालमीत मी तयार झालोय. त्यामुळं उद्याची निवडणूक बाळासाहेब भाऊ म्हणतात तसं चितपट केल्याशिवाय सोडणार नाही. मी आपल्याला एवढंच सांगतो. मला मगाशी आलेल्या एका शेतकऱ्यांनी चिठ्ठी दिली. आबा मी वाकाव माढा तालुका येथील शेतकरी आहे. मी फक्त 1.5 एकराचा शेतकरी शेतमजूर आहे. आबा आपला विजय कालच टेंभुर्णीच्या सभेत झाला आहे. फक्त 23 तारखेला ऐकायचं आहे आणि त्या विजयात साजरा करण्यासाठी विजय गुलाला करता माझ्याकडून बंद पाकिट. काय पाहिजे आयुष्याला, काय त्या काटामधलं पैशाला करायचं. हे कष्टाचं पैसे महत्वाचं आहे. तो हे प्रेम मला मिळालं. आज ह्या माणसाची भावना काय हो की आपला आबा निवडून आला पाहिजे. 1.5 एकर जमीन आहे, माझी ओळख नाही पाळख नाही. त्या माणसाच्या मनात भावना झाली. ही भावना महत्वाची आहे. कोण कोणाचं पोरगं आहे आणि कोण कोणाच्या घरात जन्मायचंय ही काय आपल्या हातात नसतं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं राजाचं पोरगं राजवाड्यात जन्मणार नाही तर मतपेटीतून जन्मेल. आणि त्या मतपेटीचा अधिकार तुम्हाला बाबासाहेबांनी दिलाय. आणि त्या मतपेटीच्या अधिकारावरती मला खात्री आहे की उद्या तुम्ही मतदान करत असताना उद्याचं मतदान हे महाराष्ट्राच्या निवडणुकीचं मतदान आहे. हे कुणाच्या पोराला आमदार करायची निवडणूक नाही. कोण वारसा पुढे ढकलायसाठी निवडणूक नाही. मला त्यांनी म्हणले की मी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून रणजित भैयाला निवडून द्या. परंतु माझी विनंती आहे की त्यांनी केलेल्या कामाचं त्यांना दिलंय आपण.
आता रणजित भाईचं कर्तृत्व, ही निवडणूक अभिजित पाटील विरुद्ध रणजित शिंदे आहे, तर मी जर म्हणलं दादांच्या पुण्याईनं जर रणजित भाईला मिळणार असेल तर हिंदुराव पाटलांना सोलापूर जिल्ह्याला ज्वारी पुरवली होती, त्यांची पुण्य माझ्याकडे आहे. पंढरीच्या पांडुरंगाला अफजल खानाच्या काळामध्ये ज्यावेळेस संकट आलं, त्या संकटात पंढरीचा पांडुरंग देगावकर पाटलाच्या, सूर्याजी पाटलाच्या घरी होता. त्याची 13वी पिढी अभिजित पाटील देखील आहे. मग त्या पंढरीच्या पांडुरंगाला संरक्षण माझ्या 13वी पिढीनं केलं म्हणून मी मत मागत नाही. तुम्हाला मागायचा कसा अधिकार? हा काय 7-12 नाही पुढं पास ऑन करायला. हे तुम्हाला संधी मिळते. आज तुम्हाला संधीचं सोनं करता आलं, जरूर संधी मिळते, पण कर्तृत्व हे तुम्हाला सिद्ध करावं लागतं. मी माझं कर्तृत्व सिद्ध केलं म्हणून मला ग्रामपंचायत देगावला निवडून दिलं. मी माझं कर्तृत्व सिद्ध केलं म्हणून मला विठ्ठल कारखान्याला निवडून दिलं. मी माझं कर्तृत्व सिद्ध केलं म्हणून या बसलेल्या नेते मंडळींनी आणि देशाचे नेते पवार साहेब, मोठे दादा आणि खासदार साहेबांनी मला महाविकास आघाडीची उमेदवारी दिली. आणि बसलेली तमाम जनता माढा मतदारसंघातली उद्या आशीर्वाद देऊन मला निवडून देईल ही देखील मला खात्री वाटते. आपण खासदार बदललाय, आता आमदार, नवा खासदार. उद्याच्या 20 तारखेला 2 नंबरच्या पुढचं बटन दाबून आपण मला विजयी कराल. तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून निवडून द्याल याची मला खात्री आहे. आणि उद्या आपला सेवक म्हणून काम करण्याची संधी द्या. मी कधी उतणार नाही, मातणार नाही. तुम्ही दिलेल्या आशीर्वादाला कधी त्या ठिकाणी गद्दारी करणार नाही. मी सगळ्यांना सांगतो, मी माझ्या घरातला कोणीही माढा तालुक्यात कुठल्याही पदाला उभा करणार नाही माणूस. माझ्यानंतर कोणत्याही माढा तालुक्यातलं कसलंही पद मी त्या ठिकाणी घेणार नाही. ओबीसीच्या नावावरचं तर कधी हडपणार नाही. मी जे म्हणून आहे ते माझ्या सहकार्यांबरोबर आम्ही सगळेजण साक्षीदार म्हणून एकाला एक खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू. ज्या पद्धतीनं तुमच्या घरात 40 का 50 पद आहे ती, परंतु एकही पद त्या ठिकाणी माझ्यानंतर आमच्या घरात आज त्या ठिकाणी नाही. त्या माढा तालुक्यातलं कोणतंही पद त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये मी तुमचा सेवक म्हणून काम करेल. मी ह्यांच्यासारखा उतणार नाही, मातणार नाही. मी तुमच्या सेवेत कायमस्वरूपी राहील. उद्याच्या 5 वर्ष काम करायची संधी द्या. 5 वर्षामध्ये तुम्हाला जे म्हणून माढा मतदारसंघाला आणायचंय त्याच्यासाठी भले मला वर भांडण करावं लागल, भाषण करावं लागल, वेळ पडली तर पवार साहेबांचं पाय धरीन, पण इथं विकास निधी आल्याशिवाय माघारी येणार नाही. ज्या पद्धतीनं तुतारीचं तिकीट आणायसाठी मी 10 दिवस बसून होतो, तसा वेळ पडली तर 10च्या ठिकाणी 20 दिवस बसून राहील. पण माढा मतदारसंघातला निधी हा तुम्हाला पुढच्या काळात 30 वर्षात जेवढा निधी आलाय तेवढा 5 वर्षात आणून दाखवतो. जे म्हणून आपल्या स्वप्नात जो आपल्या पुढे मांडलेलं विजन आहे ते सगळं विजन स्टेप बाय स्टेप टप्प्यानं पहिल्या वर्षात काय, दुसऱ्या वर्षात काय, तिसऱ्या वर्षात, चौथ्या, 5व्या त्याचं पुनर्नियोजन करून मग डीपीडीसीतनं काय पैसे येणार, जिल्हा परिषदेतनं काय, मुख्यमंत्री योजनेतनं काय येणार, ग्रामसडक योजनेतनं काय येणार, आमदार फंड, खासदार फंड, 25, 15, 30, 54 विशेष निधी, प्रत्येक खात्याचा 936 योजना आहेत. त्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपला सेवक म्हणून काम करण्याची मला संधी द्या. उद्याची संधी ही अभिजित पाटलाला नसून सामान्य घरातल्या एखाद्या सामान्य पोराला देखील आता स्वप्न पडायला लागलंय की मी देखील आमदार होऊ शकतो. कारण आमदाराचा पोरगा आमदार, चेअरमनचा पोरगा चेअरमन, दुसऱ्या पोराला स्वप्न सुद्धा बघू वाटना की आपल्याला कधी संधी नाही. म्हणून अभिजित पाटलाला आमदार केलं म्हणजे सामान्य घरातल्या पोराला ज्याला आमदार होऊ वाटतंय, ज्याला ग्रामपंचायत सदस्य होऊ वाटतंय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, वेगवेगळ्या विविध संस्थांवरती काम करावं वाटतंय, त्या सगळ्याची स्वप्न
ही त्या ठिकाणी उद्याच्या अभिजित पाटील म्हणून पुरं होतील आणि माझ्यासारख्या सामान्य पोराला आपण संधी द्यावी। एका बाजूला आमदाराचा पोरगा आमदार करायचा का शेतकऱ्याचा पोरगा आमदार करायचा हा निर्णय उद्याच्या निवडणुकीत आपण सगळ्यांनी घ्यावा। मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन उद्या आपली काम करण्याची संधी द्यावी। उद्या 20 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून मला प्रचंड मतांनी निवडून द्याल अशी मी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।